नमस्कार मित्रांनो, ऋतुजाज रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज श्रावणाच्या सुरुवातीलाच मी घेऊन आले आहे आपल्या अगदी घरगुती पद्धतीची पौष्टिक आणि चवीला अप्रतिम लागणारी गव्हाची लापशी. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी एका कढईमध्ये अर्धा वाटी तूप घालूया. तूप गरम झालं की त्यामध्ये काजू बदामचे काप घालून सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचे. काजू बदामचे हे काप सोनेरी झाल्यावर काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर सुक्या खोबऱ्याचे काप या तुपामध्ये घालून सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचे. हे सुक्या खोबऱ्याचे काप परतून झाल्यावर काढून घ्यायचे आहे. तर आजची लापशी बनवण्यासाठी मी इथे गव्हाची जाड भरड घेतली आहे. ही गव्हाची भरड आपण आधी याच गरम तुपामध्ये छान भाजून घेणार आहोत. ही भरड भाजताना तिचा रंग किंचित बदलून छान सुगंध येईपर्यंत ती मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायची आहे. लापशी बनवताना ही भाजण्याची स्टेप खूप महत्त्वाची आहे, कारण ही भरड व्यवस्थित भाजली की तिचा कच्चा वास निघून जातो आणि लापशीला खूप छान सुगंध आणि चव येते. ही भरड भाजताना सतत हलवत राहायचं, म्हणजे ती कुठेही जळणार नाही. आता बघा, भरडचा रंग थोडासा बदलला आहे. कढईतून मस्त सुगंधही येत आहे, म्हणजे आपली भरड छान भाजून झाली आहे. यानंतर यामध्ये आरामशीर गरम पाणी घालायचं आहे आणि एकाच वेळी हे पाणी न घालता थोडं थोडं घालून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. तुम्हाला जर पाणी कमी वाटू लागलं तर आवश्यकतेनुसार तुम्ही यामध्ये गरम पाणी घालू शकता. फक्त थंड नाही घालायचं, कारण थंड पाण्यामुळे ही भरड व्यवस्थित शिजणार नाही. आता ही भरड सतत हलवत राहा. तुम्ही बघू शकता या भरडमधलं पाणी छान आटलेलं आहे. आता यावर झाकण ठेवून ही भरड मीडियम फ्लेमवर शिजू द्यायची आहे. आता झाकण काढून घ्यायचं आहे. बघा, आपली ही भरड अगदी छान शिजून फुलली आहे. आता ही भरड एकदा हलवून घ्यायची, म्हणजे भरड कढईला लागणार नाही, छान मऊ आणि मोकळी होईल. आता मी 250 ग्राम बारीक केलेला गूळ घेतला आहे. या शिजलेल्या भरडमध्ये आता हा गूळ घालूया. गुळाचं प्रमाण तुम्हाला लापशी किती गोड आवडते त्यानुसार कमी जास्त तुम्ही करू शकता. गूळ घातल्यानंतर तो पूर्णपणे विरघळेपर्यंत हलवत राहायचं, म्हणजे गूळ पूर्णपणे या भरडमध्ये मिक्स होईल. बघा, गुळामुळे या लापशीला किती सुंदर रंग येतोय. या रंगाबरोबरच लापशीला घरगुती गोडवाही येणार आहे. आता यामध्ये घालूया थोडीशी वेलची पूड. या वेलची पूडमुळे आपल्या लापशीला अप्रतिम सुगंध येणार आहे. आता थोडे या लापशीमध्ये जाडसर कुटलेले काजू बदाम घालूया. या जाडसर कुटलेल्या काजू बदामामुळे लापशीच्या प्रत्येक घासामध्ये थोडा क्रंच येईल. हे मिश्रण एकजीव झाल्यावर या लापशीमध्ये आपण घालूया भाजलेले काजू बदामाचे आणि खोबऱ्याचे काप. आता हे सगळं लापशीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता यावर परत झाकण ठेवून 2 मिनिटे मीडियम फ्लेमवर शिजू द्यायचं आहे, म्हणजे या लापशीमध्ये गूळ, तूप, काजू बदाम आणि खोबऱ्याचा छान स्वाद मुरेल. आता झाकण काढल्यावर बघा, लापशी तयार झाली आहे. एकदा हलक्या हाताने लापशी हलवून घेऊ. ही लापशी दिसायला जितकी साधी आहे ना, तितकीच चवीला अप्रतिम आहे. मऊसर लापशीसोबत मध्येच लागणारे जे क्रंची काजू बदाम आणि खोबऱ्याचे काप, खरंच किती खाऊ आणि किती नको असं होईल. आता गॅस बंद करूया. या लापशीमधून वेलची, काजू बदाम आणि खोबऱ्याचा असा अप्रतिम सुगंध येतोय ना, की लापशी तयार होण्याआधीच खावीशी वाटते. तर अशी ही गरमागरम मऊ आणि स्वादिष्ट गव्हाची लापशी तयार झाली आहे. वेलची, काजू बदाम आणि खोबऱ्यामुळे तिची चव आणि सुगंध अजूनच अप्रतिम झाला आहे. अगदी साध्या आणि घरगुती साहित्यापासून बनणारी पण चवीने मन जिंकणारी ही पारंपरिक रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला ही गव्हाची लापशी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.